श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। सावदा येथील सोमेश्वर नगरमधील नागरिकांनी आज विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी पालिकेला कुलूप ठोकले। तर यावेळी येथे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी भेट देऊन सदर नागरिकांची समजूत घातली व मुख्याधिकाऱ्यांशी बोलून आपल्या समस्यांचे निराकरण होईल असे नागरिकांना समजावले व यानंतर पालिकेचे कुलूप उघडण्यात आले। पायाचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। तुमच्या ज्या काय समस्या असतील त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आजच केला जाईल। लाईट बंद आहे ते लाईट सुरू करणे राहिला। शहरभरामध्ये हा घाणीचा विषय झालेला आहे। इथे तर रोड झालेच नाही, बाकीच्या भागामध्ये पाईपलाईन खोदल्यामुळे सर्व ठिकाणी चिखल झाला आहे। याबद्दल 15 दिवसापूर्वी 10-15 दिवसापूर्वी मी नगरपालिकेची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला। आता त्यामध्ये अनेक कंगोरे आहेत, त्याच्यात राजकारणात मला काही जायचं नाही आहे, तुमच्यासमोर त्या गोष्टी काही मांडण्याची गरज नाही। पण तुमच्यापुरता तुमच्या कॉलनीच्या समस्या सोडवण्यासाठी मी एक नागरिक म्हणून तुमच्यासोबत आहे आणि उद्याच्या दिवशी आजच्या दिवस तुम्ही या कर्मचाऱ्यांना यामधून आपण मुक्त करू हा खरोखर म्हणजे योग्य नाही आहे। हे कायद्याला धरून पण नाही व शहराच्या एका परंपरेला खऱ्या अर्थाने डाग लागण्याचा हा प्रयत्न आहे। आजपर्यंतच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये पालिकेला कर्मचाऱ्यांना वेठीशी धरण्याचा प्रयत्न झाला असेल, मात्र ही तुमची भावना आहे। तुमच्यावर ज्या पद्धतीने आघात केले जात आहे, तुम्ही ज्या पद्धतीने सत्ता आहे त्याच्यातून मुक्तता व्हावी म्हणून तुम्ही हा टोकाचा निर्णय घेतला। तुम्ही घेतलेली भूमिका चुकीची असं नाही, परंतु ही भूमिका लोकशाहीमध्ये योग्य मला वाटत नाही। पालिकेचा इतिहास हा आपला जयजोल्यपूर्ण आहे। आपण त्यांना आता मुक्त करू। मुख्याधिकारी आल्यानंतर मी आता तुमच्या समोरच या पालिकेचा ज्यांच्याकडे पदभार आहे ते मुख्याधिकारी त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे, परंतु प्रशासक जे आहे प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याशी आपण संपर्क साधू, प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधू, तुमच्या समस्या त्यांच्यापर्यंत निवेदनाच्या माध्यमातूनही पोहोचवू व फोनवरूनही बोलू। मात्र आपण या समस्यांचा आता अंत करण्यासाठी हा जो शेवटचं टोकाचं पाऊल आपण घेतलं आहे ते हाती घेतलं। सर्व माता भगिनींना मी विनंती करतो, आपण संयमाने संयमपूर्ण हे आंदोलनाचं केलं, संयमपूर्ण याची समाप्ती करूया। आपण आता सर्वजण घराकडे जाऊ। मुख्याधिकारी आपल्या घराकडे येतील, तुम्ही इथे यायची गरज नाही। त्यांना तिथपर्यंत आणण्याचं काम आता आम्ही आमच्या पद्धतीने करू। त्यांची विनंती करण्याचा प्रयत्न भरपूर झालेला आहे आणि आज तेही काही अडचणीत असतील किंवा कुठे कामात असतील। आज मला वाटतं कारण सोमेश्वर नगरमधील हे 15 वर्षापासून पहिल्यांदा आलेले आहे नगरपालिकेमध्ये यांचं काही मांडण्यासाठी। रस्ते लाईट आणि टॅक्स पूर्ण रस्ते नसल्यावरही शाळेच्या गाड्या यायला नामंजूर आहे तिकडे। शाळेची गाडी डॉक्टर सुद्धा यायला नाही, लहान मुलं ट्युशनसाठी त्यांच्या सोडण्यासाठी 2 व्हीलर जायला वारंवार निवेदन करून पण दादा जर का नगरपालिका पाणी पडत होतं। काल जैन समाजाची म्हातारी वारल्यानंतर जे ग्रामीण भागातले लोक आले होते त्यांच्यापेक्षा ते बोलले ग्रामीण भाग चांगला, त्याच्यापेक्षा तुमची नगरपालिका काय करून राहिले। ब्रेक घेतल्यानंतर जे माणसं रस्त्याने जात होते त्यांचे पाय अक्षरशः घसरत होते। काल जैन समाजाची वारंवार निवेदन करून नगर परिषदेकडून योग्य तो प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही। त्या आक्रोशामधून हा टोकाचा निर्णय घेतला गेलेला आहे। 15 वर्षापासून आज पहिल्यांदा सर्व कर्मचारी सर्व व्यावसायिक आणि सर्व जे नोकरदार त्यांनी सुट्ट्या टाकून इथे आलेले। दादा आमचं म्हणणं काय आहे, आम्ही तसं काय करतोय लक्षात आल्या, तुमचं म्हणणं लक्षात आलं आणि मी काही नवीन नाही शुक्रवारी भी येऊन गेलो, शनिवारी भी आलो, सोमवारी भी येतो। जरा बाहेर दौऱ्यावर होतो, गाडीतून डायरेक्ट आम्हाला आमच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, आम्ही त्यासाठी तिथे आलो। मी पूर्ण माहिती घेतली
आता मुख्याधिकाऱ्यांशी बोलण्याचा परत प्रयत्न करतो. तुम्ही आता हे कुलूप उघडू आपण. माझं काय म्हणणं आहे, आता आपण उघडून देऊ, उद्या बी तर आपण डायरेक्ट डबे घिसला देऊ. बरोबर नाही नाही कशाला डबा आम्ही घरी बोलावं ना, त्याला नाश्ता आणायला लावायचा. नाही दादा आपल्याला आश्वासन देत नाही गटरची घाण स्वतः आपण घरात आपण खाता येते, आपण खाऊ शकतो का? एक वेळा मी सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवून पहा. तुमच्या समस्याचं निराकरण झालं तर ठीक, नाही तर तुमच्या सोबत आंदोलन मी उभा राहील. आज दादाच्या आश्वासनामुळे सोमेश्वर नगरातील आम्ही सर्व रहिवासी आमचं आंदोलन मागे घेत आहे. आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आज आम्ही हे जे नगरपालिकेला कुलूप लावलेलं होतं ते आम्ही उघडतो आहे. कारण आज रोजी नगरपालिका प्रशासन हे झोपलेलं आहे आणि राजू ओझे आहे आमच्या सपोर्टवर, त्यांच्या ओझे आम्ही आज बोलत आहे. राजीव भाऊ यांना जागे आणणार आहे आणि तो विश्वास कुलूप पण उघडायचं नाही म्हणताय. नाही म्हणताय हे कुलूप उघडण्याचं कारण एकच आहे, राजूदादांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यासाठी मी हे कुलूप उघडलं आहे. नाही तर आज आम्ही असा निर्णय घेतलेला होता की कुलूप उघडणार नाही जोपर्यंत सीओशी बोलणं होणार नाही. पण राजूदादांमुळे मी हे कुलूप उघडलंय, त्याबद्दल राजूदादांना मी धन्यवाद म्हणते की आम्हाला तुम्ही आश्वासन दिला आणि आम्हाला समजवल्या 2 गोष्टी. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही इथून आता आमच्या घरी जातो आहे. याचे पुढचं कार्यभाग तुम्ही बघून घ्यायचं. आणि याच्या पुढे शिवसाहेबांनी कोणी पण आलं तर त्यांच्या समस्या सोडवायला पाहिजे. आम्ही हजर राहिलं पाहिजे. बरोबर शिवसाहेबांच्या समस्या केव्हा सोडवत नाही. झालेली घटना अतिशय निंदनीय. त्यांचा आम्ही निषेध करू शकतो, कारण ती जनता आहे, त्यांच्या समस्यांचा उद्रेक झाला म्हणून त्यांना हे टोकाचं पाऊल उचलावं. कोणाच्या एकट्याच्या घरचं काम नाही ना, ते सार्वजनिक काम आहे. तुमच्या गलथानपणामुळे, मुख्याधिकाऱ्यांच्या जबाबदारपणामुळे म्हणा का प्रशासनाच्या गलथानपणामुळे आज जी वेळ आली ती आमच्या पालिकेला आमच्या पालिकेला हा काळा दिवस बघावा लागला. हे कौतुकाची बाब नाही. हा सर्वात मोठा म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासातील काळा दिवस म्हटला जाईल. तरी तुम्ही लोक कुंभकर्णी झोप सोडायला तयार नाही. रोज TV, पेपर, चॅनल जनतेच्या समस्या हातवारे करून लोक बोलता इथपर्यंत येता. आधी यापूर्वी नगर परिषदेच्या संदर्भात 4 भिंतीच्या मागे जरी कोणी तक्रार करत असला तर त्याची दखल घेतली जात होती. आज पालिकेपर्यंत येऊन बाया, महिला, भगिनी यांना येऊन इथे कुलप लावावी लागता. करता काय आपण? दादा यांना सांगितलं मी ते कचरा उचलत असतील ना. उचलत त्यांना म्हटलं उचलत असतील असं मला वाटतं. म्हटलं गटारी काढून जातात पण उचलत नाही. गटारी काढतात पण उचलत नाही. गटारी लाईट आता स्वतः सीओ साहेबांना उद्या भाऊ सोबत घेऊन या तुम्ही. मी का म्हणतो सीओ साहेबांना स्वतः भाऊ सोबत तुम्ही घेऊन या. तुम्ही त्यांना त्या एरियामध्ये त्या समस्यांची पाहणी करण्यासाठी 15 वर्ष पहिल्यांदा हे करतात. त्यांच्याशी बोलण्याच्यामध्ये कन्या शाळेमधून आलेला आहे. ते JCBची वाट बघत आहे. 3-3:30 वाजता तिथे टाकू म्हणे. JCB आता किती दूर आहे, त्याला 2 मिनिटं यायला कधीपासून फोन लावा. पण कमीत कमी 1.5 तास झालेला आहे. पण साहेब आला का तिथं की पाईपलाईन फुटले. उशिरा आले दीपा पण नाही आले घ्या मला गाडून आता तुम्ही सांगता ते ना मलाच माहिती नाही. मला उद्या घ्या आम्हाला सांगते.